रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील वाशी उंबर्डे फाटा वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या एका वाहनाला आज 22 जानेवारीला अचानक भीषण आग लागली। या आगीत वाहनातील गॅस सिलेंडरचा एका मागोमाग एक स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड घबराहट निर्माण झाली। सदर अपघातग्रस्त पिकअप टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर होते। आगीमुळे यातील 7 ते 8 सिलेंडरचा स्फोट झाला असून स्फोटामुळे सिलेंडरचे तुकडे आणि सिलेंडर उडून आजूबाजूच्या परिसरात पडले। स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही क्षणातच संपूर्ण वाहन जळून खाक झाले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संभाव्य धोका लक्षात घेता गॅस सिलेंडरचा पुढील स्फोट होण्याची शक्यता असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तातडीने रोखून धरण्यात आली। परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। घटनेची माहिती मिळताच पेण नगरपालिका आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। त्यानंतर बचाव पथकांकडून कूलिंग प्रोसेस सुरू करण्यात आली आहे, पण पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित अंतर ठेवले आणि प्रशासनाला घटनेची माहिती दिली। अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा आसपासच्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता। या घटनेमुळे गॅस सिलेंडर वाहतुकीसाठी असलेल्या सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। लाईन पहिला पेड घेतली ना सुरुवातीला, त्याच्यामुळे गाडी जराशी बाजूला घेतली। 5-6 माणसांनी चांगला धूर त्याच्यामुळे मग जरा बाजूला घेतल्याने फायरचा बाटला मारला, ते प्रेशर वाढला। त्याच्यामुळे किती ब्लास्ट झाले तरी अच्छा तर समजू शकत नाही, 48 बाटले भरलेले होते। जो सिलेंडरचा स्फोट अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।